हाय फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला रिधानच्या बर्थडे व्लॉगबद्दल थोडंसं सांगते. आधी आम्ही वृद्धाश्रमात गेलो होतो इथल्या. ॲक्च्युली मला ह्या गोष्टी दाखवायच्या नसतात. म्हणजे मी लास्ट टाईम पण त्याच्या फर्स्ट बर्थडेला सुद्धा आम्ही गेलो होतो. पण मी कसलेच त्याचे फोटोज वगैरे काढले नव्हते, कारण मला ते दाखवायचं नाही आहे आणि दाखवण्यासाठी ते करू नये. पण मला आत्ता हे दाखवायचं आहे या कारणासाठी की हे प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. आपण बाकी सण किंवा बाकी फंक्शन्स हे सेलिब्रेट करतोच, पण हा एक फंक्शन आहे, बर्थडे, जो बाळाला त्याच्या केक कापण्यामध्ये इंटरेस्ट असतो, त्याच्या गिफ्ट्समध्ये इंटरेस्ट असतो, त्याच्या छोट्या छोट्या काही फ्रेंड्समध्ये इंटरेस्ट असतो, बाकी त्याला काही इंटरेस्ट नसतो. सो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण अशा लोकांबरोबर तो सेलिब्रेट केला पाहिजे की ज्या लोकांबरोबर बाकी कोणी जास्त जाऊन सेलिब्रेट करत नाही किंवा कोणाच्या पटकन लक्षात येत नाही. कोणी हेतुपूर्वक काही करत नसतं, पण कोणाच्या पटकन लक्षात नाही येत. तर माझ्या निमित्ताने ह्या सगळ्यांच्या लक्षात याव्या गोष्टी, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करते की आपण अनाथ आश्रमात, त्यानंतर वृद्धाश्रमात गेलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. त्यांनाही खूप आवडतं कोणीतरी आपुलकीने आपल्याकडे आलेलं. आणि काही जण म्हणतात की अनाथ आश्रमात किंवा या अशा आश्रमांमध्ये जाऊ नये, जेणेकरून आपल्या चांगल्या गोष्टी, आपण जे खातो, आपण जसं राहतो ते बघून उलट त्यांना अजून दुःख होतं की आपल्याकडे हे नाही. तर असं नाही आहे. अशाने मग त्यांच्याकडे कोणीच जाणार नाही. तर आपण गेलं पाहिजे, त्यांना आनंद दिला पाहिजे, आपणही आनंद घेतला पाहिजे. म्हणूनच आम्ही वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो, आमच्या इथे जे आहे. आणि तिथे इतक्या गोड आजी आहेत सगळ्या. त्यांनी इतके छान आशीर्वाद दिले रिधानला. आम्ही तिथे छान बसलो. तिथल्या एका 97 वर्षाच्या आजींनी इतके छान गाणी म्हटली रिधानसाठी, आणि त्याच्यातच आम्हाला खूप आनंद वाटला. तर हे तुम्ही व्हिडिओजमध्ये पुढे बघालच. आणि त्यानंतर आईने तिच्या घरीही बर्थडे केला. त्यानंतर त्याच्या आजी आजोबांच्या घरी पण बर्थडे झाला संध्याकाळी, ज्याचा ब्लॉग मी टाकलेलाच आहे, मिनी ब्लॉग. पण आईकडच्या बर्थडेचा मी अजून काही व्हिडिओ टाकला नव्हता, तर तोही ह्याच्यामध्ये आहे. त्याचं आम्ही फोटोशूट केलं थोडंफार, तेही थोडेफार शॉर्ट्स मी ह्याच्यावर टाकलेले आहेत. तर त्याचा बर्थडे ब्लॉग जो आधी झाला आईकडे आणि आश्रमामध्ये, त्या बर्थडे ब्लॉगबद्दल मी आत्ता सांगितलं. आणि त्याचेच शॉर्ट्स मी ह्याच्या पुढे टाकलेले आहेत, तर ते तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू. त्यानंतर माझ्या आजीचा, माझ्या वडिलांच्या आईचाही बर्थडे त्याच दिवशी असतो ज्या दिवशी रिधानचा बर्थडे असतो. तिचा 84वा बर्थडे होता. सो तोही आम्ही सेलिब्रेट केला. आणि आम्ही वृद्धाश्रमामध्ये त्या आजींना छान असं जेवणही घेऊन गेलो होतो. सो त्यांनाही ते खूप आवडलं आणि बर्थडे सेलिब्रेशन केलं तेही खूप आवडलं. आणि ते सतत म्हणत असतात की बाळाला घेऊन येत जा. पण कामामुळे वगैरे जाणं होत नाही. पण आम्ही प्रयत्न ठेवणार आहे की त्यांना भेटायला जायचंच. आणि तुम्हीही असं तुमच्या जवळपास कुठे वृद्धाश्रम असेल किंवा अनाथ आश्रम असेल तर तिथे जात जावा, त्यांना आनंद देत जावा. आनंद दिल्याने आपला आनंदही द्विगुणित होतो. सो थँक्यू. चला चला. बेबी थांब. व्हेरी गुड. खाली बघ. तुझ्या कृपेचा वसंत वारा, मनी मम नाचू दे प्रभू सतत मधंतर. हासू दे विश्वग्रंथी पानोपानी, विश्वग्रंथी पानोपानी. दृष्टी तुझची मदमाचू दे प्रभू सतत मदंतर. हासू दे प्रभू सतत मदंतर. हासू दे वाढदिवस गया
आशीर्वचतव लाभू दे, आशीर्वचतव लाभू दे, प्रभू सतत मदंतर हासू दे. याचा आज आपल्या कस्तुरबा ट्रस्टमध्ये सर्व आजींच्या सोबत त्याचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझ्या सगळा हरीच्या दासा या उक्तीप्रमाणे बाळाला त्याचं संपूर्ण आयुष्य आरोग्य संपन्न आणि त्याच्या आई बाबा आणि परिवाराच्या संस्कारांची शिदोरी घेऊन अशाच प्रकारचं समाजामध्ये काम करत असताना एक संस्कारक्षम पिढीमध्ये वावरत असताना त्याचं संपूर्ण आयुष्य ऐश्वर्य संपन्न आरोग्यदायी जावं अशी मी कस्तुरबा ट्रस्टच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा रिदानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण वेळोवेळी असेच आश्रमावर प्रेम करत येत राहा. मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू. पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे बाळा जो जो रे, झोपी गेल्या चिमण्या राबू, चिमण्या बाळा नकोस जाऊ, चिमण्या बाळा नकोस जाऊ, बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. इथं इथं बैस बैस मोर बाळ घालत चारा, चारा खा पाणी पी, उडून जा. इथं इथं बैस बैस मोर बाळ घालत चारा, चारा खा पाणी पी. कसं भूर उडतं उडून जा. माझ्या नाचाया या चिमण्यानो या गया, अंगणी माझ्या नाचाया टपटप पाऊल वाजू दे, टपटप पाऊल वाजू दे, धडपड पाऊल चालू दे, नाच कुणी पाहिलं पुन्हा, लपाऊ दादा दूर पळा, लपाऊ दादा दूर पळा. टपटप पाऊल वाजू दे, टपटप पाऊल वाजू दे, धडपड पाऊल चालू दे, नाच कुणी पाहिलं पुन्हा, लपाऊ दादा दूर पळा, लपाऊ दादा दूर पळा. अवक्षण आवडतं. भगवान कृष्ण बसलाय. अरे वा, भगवान कृष्ण बसलाय ग. चेअर देऊ का तुम्हाला? नको, त्याला बघते बसलाय तू. अरे त्याला गो माझ्या राजा शक शक ऐकतोय सांगितलं बघा ना. मोठा झाल्यावर आश्रमात यायचं. हो मन आहे ना, येणार की नाही? वा हो, शांत बसून करून घेतोय, विशेष आहे. हो हो हो, तुझंच कौतुक चाललंय. आदिती जातो काय बोले फोटो काढ. कसं करून
आहेत बरं. सारखा एक नजरेने बघत होते. त्याला आवडतं ऑप्शन करायला. हो ना. लगेच करेल. हो हो त्याला दुसऱ्याचं करायला पण आवडतं. Happy birthday to you. Happy birthday dear Rehan. Happy birthday to you. बस बस. काय बोलला? थँक्यू. अरे वा. मामाचं मामीचं दीदी मामी नाही मामी नाही बेबी बेबी. अच्छा बाई. राजाच्या कानात चांदीच्या रिंग आहेत का? हो छान आहे. ते शाळेत चालत नाही वेगावर सोन्याच्या. आणि ते बारीक झाली का काही? चांदीचे बारीक झाली ना एवढं? ते लेक घालून देत. होय. हे असं पॉलिश असते ना हा, का लवकर चालतं. बाई, कशी आहे? खूप तिला मध्ये हा. जास्त झालं. आज पण त्रास होतोय हो. आणि तरी बिसलरी आहे तरी पण तिला त्रास होतोय. आणि मी त्या दिवशी सासूबाईंना म्हटलं ॲक्वागार्ड बसून घ्या ना त्या असं. तेच म्हटलं आता एक जय श्रीराम. पण सध्या त्या भांडण थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा. थँक्यू. थँक्यू कसं म्हणा? आणि मी गिफ्ट दिलंच नाही माझं. अशा की दादा बसून घ्या ना. त्याला गॅस काय थोडा लागतो का पाणी उकळायला? आमचं आता हे बसून किती वर्ष चिमणीच्या जन्माला 40 वर्ष झाले. काहीच नाही त्याला काही problem. वर्षात एकदा फक्त ते कॅन्डल वगैरे बदलायला लागतं. फक्त ते आणि ते पण किती ऑनलाईन अमेझॉन वर कितीला मिळाले रे कॅन्डल? 300 रुपये. 300 रुपयाला 2 कॅन्डल. हो. अहो मी तर किती वेळ ते बडवून थांबा हो जरा थँक्यू म्हण. थँक्यू म्हण. थँक्यू म्हण ना. हॅपी बर्थडे सॉन्ग करू का? Happy birthday song by Coco Melon from Jio Sound. कसला जड दिसतोय मोबाईल. तू स्क्रीन काय